हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपण दिवसाची सुरुवात एक चांगल्या आणि प्रेरणादायी विचाराने करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. स्वतःचा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहे. हा विचार होता स्वामी विवेकानंद यांचा. दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करण्याचा हेतू इतकाच असतो. दिवसाची सुरुवात एका चांगल्या विचाराने करण्याचा हेतू इतकाच की यातनं आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी. चला तर मग यानंतर वळूया आपल्या दिनविशेष या सत्राकडे. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचे. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 20 जूनच्या या सत्रामध्ये. सर्वप्रथम आज आपण ऐकणार आहोत 20 जून या दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. 20 जून 1837 साली इंग्लंडच्या राणीपदी व्हिक्टोरिया राणी या विराजमान झाल्या होत्या. 1887 साली इंग्रज अभियंता फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनची निर्मिती पूर्ण करून ते लोकांसाठी सुरू केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचं आधीचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच VT असं होतं. बोरीबंदर हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे. युनेस्कोने जागतिक वारसा स्थानामध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसचा समावेश केला आहे. त्यासोबतच या ठिकाणी मध्य रेल्वेचं मुख्यालय देखील आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेलं हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर 1887 व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त बांधण्यात आलं होतं. या ठिकाणी जवळपास 18 फलाट असून फलाट क्रमांक 1 ते 8 हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत, तर फलाट क्रमांक 9 ते 18 हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या गाड्या आणि जलद गाड्या मार्गस्थ होतात. महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरलं आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या 7 आश्चर्यांची जून 2013 घोषणा करण्यात आली होती. यानंतर वळूया आणखी काही महत्त्वाच्या घटनांकडे. 1899 साली केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचा वर्गात प्रथम क्रमांक आल्यामुळे त्यांना सिनियर रँगलर होण्याचा बहुमान मिळाला. आजच्याच दिवशी 1960 साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजेच MSEB याची स्थापना 20 जून 1960 रोजी करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाची विद्युत निर्मिती व पुरवठा करणारी ही एक कंपनी आहे. मुंबई वगळता राज्यातील वीज निर्मिती, तिचे पारेषण व वितरण करण्याचे काम MSCB कडून केले जाते. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. 1921 साली लोकमान्य टिळक पुरस्कृत राष्ट्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी सन 2001 साली पाकिस्तान देशाचे सेनाप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले. सन 2014 साली प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला होता. ह्या होत्या 20 जून या दिवशीच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. आज काही महत्त्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिवस आहेत. चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेऊया. आजच्याच दिवशी 1856 साली प्रसिद्ध ब्रिटिश व्यापारी व राजकारणी सर एडवर्ड अल्बर्ट ससून यांचा जन्म झाला. 1869 साली प्रसिद्ध भारतीय व्यापारी व किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांचा जन्म झाला.
1876 साली भारतीय तेलुगू भाषिक चित्रपट क्षेत्राच्या इतिहासातील प्रसिद्ध पहिले गीतकार चांदला केसावदासू यांचा जन्म झाला. 1915 साली ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक टेरेस यंग यांचा जन्म झाला. सन 1939 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू व गोलंदाज तसंच राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत भिकाजी देसाई यांचा जन्म झाला. सन 1952 साली पद्मश्री पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम शेठ यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1954 साली इंग्लंड देशाच्या क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू आणि कर्णधार ॲलन लॅम्ब यांचा जन्म झाला. सन 1972 साली माजी भारतीय क्रिकेटपटू पारस म्हांबरे यांचा जन्म झाला. सन 1976 साली प्रसिद्ध भारतीय महिला कसोटी व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू देविका पळशीकर यांचा जन्म झाला. या सगळ्या व्यक्तींना जन्मदिवसाच्या निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर अशा काही व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी इतिहासात स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही व्यक्तींचा आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी सन 1668 साली जर्मन देशातील अग्रणी संस्कृत अभ्यासक व धर्मप्रसारक हेनरिक रोथ यांचं निधन झालं. 1930 साली ब्रिटिशकालीन रामपूर रियासतचे नवाब हमीद अली खान बहादूर यांचं निधन झालं. 1972 साली प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक कोट्टर लाकोटा रंगधामा राव यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1997 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी शायरीचे जनक वासुदेव वामन तथा भाऊसाहेब पाटणकर उर्फ जिंदादिल यांचं निधन झालं. सन 2007 साली सुप्रसिद्ध भारतीय बंगाली चित्रपट अभिनेत्री अनिता गुहा यांचं निधन झालं. सन 2008 साली सुप्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते आणि गायक चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचं निधन झालं. सन 2009 साली पाकिस्तान देशाचे कीटकशास्त्रज्ञ प्राध्यापक अभिनेते आणि उद्योजक दत्तुक रहमान अनवर सय्यद यांचं निधन झालं. सन 2010 साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू गुंडीबाईल रामा सुंदरम यांचं निधन झालं. आज या व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरूकडून या सगळ्यांना विनम्र अभिवादन. तर मित्रमैत्रिणींनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. हे सत्र तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आम्हाला तुमचा फीडबॅक ऑडिओ स्वरूपात सुद्धा पाठवू शकता. जर तुम्ही ऑडिओ स्वरूपात तुमचा फीडबॅक पाठवणार असाल तर तो आम्ही आमच्या रेडिओ MPSC गुरूच्या या चॅनलवर ब्रॉडकास्ट करू. तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटिफाय म्युझिक ॲप, गुगल पॉडकास्ट, अँकर FM यावर रेडिओ MPSC गुरू पॉडकास्ट देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. आज रविवारचा दिवस आहे. मस्त एन्जॉय करा आणि सोबतच रेडिओ MPSC गुरू ऐकत रहा. रेडिओ MPSC गुरू, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.